चलो दारियाघाट पब्लिक, आज हम दारियाघाट को जा रहे 2 जन। हाँ लगा थोड़ी नहीं आज हम अकेले घूमने जाते हैं। दारियाघाट काय पब्लिक आहे आज इकडं। पाऊस पण उघडलाय आणि वातावरण पण चांगलं आहे एकदम। आता काही पाऊस पण नाही, काय नाही। बघू शकता तुम्ही दारियाघाट आणि त्या असलेले सुंदर धबधबे। आम्ही दारियाघाटापाशी पोचलो आहे। तुम्ही बघू शकताय धबधबा धाबा धाबा कसा पडतोय, धाबा धाबा आणि इथे असलेली गर्दी, सुंदर असे धबधबे आणि इथे ती गर्दी बघू शकता तुम्ही। खूप सारे धबधबे तिथे। मित्रांनो, आता आम्ही दारियाघाटामध्ये आहेत, परंतु इथे जेवढे ब्लॉगर व्हिडिओ काढायला येतात ते अशा ठिकाणी गेले नाहीत। तिथे आज आम्ही जाणार आहोत। ते म्हणजे असं एक ठिकाण आहे या धबधब्यांच्या वरती, जिथे एक गुहा आहे। त्या गुहेवरून पाणी पडतं। तुम्हाला तिथे गेल्यावर मी तो व्ह्यू दाखवेन। तर आम्ही सध्या मार्ग काढत आम्ही चाललेलो आहे। व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला रस्ता आणि ती गुहा कुठे ही या व्हिडिओमधून नक्कीच समजेल। मी धबधब्यापाशी आलेलो आहे का, इथून आपल्याला असं वर जायचं इकडे वरती। मी धबधब्यापासून थोडंसं वर आलेलो आहे, वाट शोधत इथून वरती जाणार आहोत आता आम्ही। पाणी कमी आहे, दगडी आणि पाण्याचा आवाज खूप आहे। तुम्ही बघू शकता आम्ही इथून एवढ्या लांबून चालत आलेलो। इकडे समोर आंबोली गाव बघू शकता, चारी बाजूनी डोंगर, त्याचे धबधबे बघू शकता तुम्ही। आम्ही या धबधब्यापाशी आलेले, सुंदर असा धबधबा, सुंदर असा धबधबा। आम्हाला काय अजून ती गुहा भेटलेली नाही आहे। आता आम्ही इकडे या दुसऱ्या साईडला जाणार आहोत। आज काय झालं तरी ती गुहा बघून जायची। बघू शकता आम्ही किती लांबून चालत आलो आहे। हे बघू शकता इकडे खाली धबधबे माणसं आहेत आणि आम्ही या घरापासून एवढं लांब चालत आलेलो आहे। तुम्ही इथून बघू शकताय किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय दारियाघाटाचा। त्यावरती धबधब्यापाशी आलेलो आहे आम्ही। गुहा शोधत होतो पण आम्हाला काय भेटलेली नाही आहे। पण जेव्हा मी परत येईल तेव्हा नेक्स्ट टाईम मी नक्कीच तुम्हाला ती गुहा दाखवेल। आता आमच्याकडे टाईम पण खूप कमी आहे, त्याच्यामुळं आम्ही काय आता एवढं शोधणार। वाव, so beautiful, so indicate just looking go. wow. या दगडांमधून जायचं का रे? जाऊ मग काय आता।